जगातील 7 आश्चर्य या सिरीज मध्ये आजचे आश्चर्य आहे जॉर्डन देशातले खडकातून कोरलेले एक प्राचीन शहर पेट्रा। काय आहे याचा इतिहास, चला बघूया। पेट्रा या शहराची स्थापना 312 इसवी सन पूर्व काळात नाबातियन लोकांनी केली होती। नाबातियन ही अरबी वाळवंटात राहणारी एक जमात होती। मूळचे रकमू असे नाव असलेले हे शहर प्राचीन सिल्क रूट वर पडायचे। सिल्क, मसाला आणि सुगंधी धूप व्यापारासाठी हे एक महत्त्वाचे जंक्शन होते। अरबी भाषेत याचे नाव पेत्रा किंवा अल बत्रा असे होते। ज्या डोंगरांमध्ये हे कोरले गेले त्या खडकाच्या रंगामुळे याला रोज सिटी असेही म्हणत। त्या काळी या शहराची लोकसंख्या 20,000हूनही जास्त होती। इथे अनेक मंदिरं, घरं, थिएटर्स, मीटिंग हॉल्स आणि खजिना ठेवण्यासाठी एकदम हाय सिक्युरिटी दालनं होती। उंच डोंगरांच्या कुशीत वसलेल्या या पेट्राच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी 1 किलोमीटरच्या एका अरुंद नैसर्गिक बोगद्यातून जावे लागत असे। शहराच्या संरक्षणाचा हा एक महत्त्वाचा घटक होता। 7व्या शतकाच्या उत्तरार्धात हे शहर त्यागले गेले आणि मग 11व्या शतकापर्यंत इथल्या बऱ्याच इमारती आणि महाल नष्ट झाले। 1812 साली योहान लुडविग बर्कहार्ट या स्विस माणसाने हरवलेल्या पेट्राचा शोध लावला। मग 1985 साली युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ असे घोषित केले। इतिहासकार मानतात की या प्राचीन पेट्राचा केवळ 15% भागच सापडला आहे। उरलेला 85% भाग आजही जमिनीखालीच असण्याची शक्यता आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जग फिरण्याची आवड असणाऱ्यांना ही रील लगेच फॉरवर्ड करा आणि पुढच्या आश्चर्यासाठी फॉलो करा।